मोर पण आहे ते, त्या दिवशी मी आपल्या गॅलरीतनं बघितले होते. याच्याकडे एवढंच काम आहे, बाटल्या भरायच्या फ्रीजमध्ये ठेवायचे, बाटल्या भरायच्या फ्रीजमध्ये ठेवायचं. म्हणलं बायको थोडंफार भजे बिजे काहीतरी करल पावसा पाण्याची. पावसच गेला. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज रविवार आहे आणि आज जरा मी लवकरच उठलोय. एकदा हे बघा, आमच्या घराच्या बाजूचा डोंगर आहे. जून संपत आलाय पण अजून काही पाऊस तर नाही पडला, पण आज वातावरण जरा छान झालंय. तर आज रविवार जरी असला तरी मला आज ऑनलाईन क्लासेस आहेत, त्यामुळे मी लवकर उठलोय. एकदा चहा बनवणं चालू आहे. नमस्कार कर. तर चहा बनतोय तोपर्यंत मी तुम्हाला माझा सेटअप दाखवतो. वा, सकाळी मी म्हटलं होतं आज पाऊस, अजूनपर्यंत पाऊस नाही पडला. हे बघा, पाऊस चालू झाला. मस्त पाऊस पडतोय, परंतु आता अजून किती वेळ पडतो ते बघायला पाहिजे. गेला गेला, थोडाच पडला. ट्रायल मॅच होती वाटतं आज, त्यामुळं थोडा तरी पडला आज. ठीक आहे. डायरेक्ट बंद झाला, बंद. म्हणलं बायको थोडंफार भजे बिजे काहीतरी करल पावसा पाण्याची. पावसच गेला. काय भजे खाता आता, चला घरात. चहा कर ना. तू कर ना. मी नाही करणार, मी रोज करते. कर ना. काल पण दोन्ही टाइम हेच केलं मी. आमच्या आई वडिलाच्या काळात असं नव्हतं. माझे वडील चहा, फक्त चहा म्हणले लगेच दुसऱ्या मिनिटाला चहा येत होता. हे बघ, लोकांसमोर सांगतो चहा कर. नाही करणार, मी लोकांसमोर सांगते मी चहा करणार नाही. आज मला कंटाळा आला. चला मग, मला चहा करावा लागणार आहे. चलो, खाने का बुलावा आया है. काय बनवलं आज? वाव, कुरड्याची भाजी. परत आलाय पाऊस. हे बघा, गाई एकामागे एक सगळे निघाले. तर मंडळी, आता झालाय चहाचा टाइम आणि चहा बनवलाय आज प्रतीकने. नमस्कार. प्रतीक हा माझा भाचा आहे. छान, तो पण पेटी वाजवतो. तर आता पिऊयात चहा. बाहेर मस्त वातावरण झालंय, पाऊस पडून गेला आताच. जरा कावळ्यांची संख्या जरा जास्तच आहे, त्यात एक कावळा मिक्स होतोय. हे बघा, वातावरण छान, वातावरण झालंय खूप मस्त पैकी. डॉगेशचा आराम चालू होता. आम्ही आलो तर तो निघाला. कचरा टाकतात लोक असे. कोणीतरी दारू पिऊन, विस्की, कोणीतरी मस्त डोंगरावर विस्की पिले वाटतं आज. थंडगारच. काय आंबा आली बाप. पावसातला व्हिडिओ ही आम्हाला मागाशी घाबरत होती घरातून निघताना. आम्ही तिला घाबरत होतो. आता आम्ही तिला घाबरतोय, कारण की ती आमच्या मागच आली. इकडेच येते वाटतं. रस्ता हुकली वाटतं. काय चिमण्याचे आवाज वगैरे येत असतील तुम्हाला. मोर पण आहे ते, त्या दिवशी मी आपल्या गॅलरीतनं बघितले होते, पण आता दिसत नाही. हा मोर नाही, हा वट वाघुळे. हा लांडोर आहे. लांडोर नाही, तर लांडोर लेडीज असते. अच्छा. वा, मस्त डोंगर आहे व्यायाम करायला. पडलो. आता गाडा आहे. दगड आहे, त्याला आंघोळीसाठी दगड घ्या. टिटवी. हे बघा टिटवी, ही अजून एक टिटवी. लोकांनी इथं पण कचरा केलाय वरती. कुठे? बघा, दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पाकिट, दारूच्या बाटल्या. रेडबुल गिव्स यू विंग. लोक घाण करायला कुठं सोडत नाही. एवढा चांगला डोंगर आहे. तेवढे लोकांना तरी स्वतःचं घर सोडलं की लोकांना काहीच असं हे वाटत नाही की चांगलं ठेवावं. आम्ही आलो आता घराकडे जायला.
पण ही गाय इथंच उभं आहे अजून. जाऊ का नको? चला युटर्न मारूयात. घाबरलो आम्ही आता, चाललोय वापस. रेनबो इन कात्रज. आमच्या खिडकीतून आज रेनबो दिसतोय. किती भारी रेनबो आलाय प्रतीक. तर झाली आता संध्याकाळ आणि आजचा स्वयंपाक माझ्याकडे आहे, त्यामुळे आता टाकलेत मी कांदे खूप सारे भाजायला, कारण की मी बनवणार आहे आज चिकन. तर एवढे मोठे कांदे कशासाठी की आजची जी रेसिपी आहे त्यासाठी भरपूर कांदा लागतो. कांदा आणि काय म्हणते त्याला, दही. कांदा आणि दही ह्या दोन गोष्टीची मिळून ग्रेव्ही तयार करणार आहे मी. तर चिकन इथं मॅरिनेट करायला ठेवलं आहे. मला स्वयंपाकाला लावून मस्त इकडं लपून लपून पाणीपुरी खाणं चाललंय. नको मला आता. ही भाजी सोपी ना जरा. कांदा टाकायचा आणि हे टाकायचं, काय म्हणतात त्याला, दही. कांदा लाल झाला की दहीत मिक्स केलेलं सगळं टाकून दिलं की झाली भाजी. नाही तर ते बाया करतात भाजी, पाट्यावर वाटा, खोबरं घ्या, खोबरं किसा, फुटाणे घ्या, फुटाणे वाटा, मिरच्या करा. ह्याला मिरच्या पण टाकतो वाटतं आपण, का नाही? हे बाटली किंग, बाटली मास्टर. याच्याकडे एवढंच काम आहे, बाटल्या भरायच्या फ्रीजमध्ये ठेवायच्या, बाटल्या भरायच्या फ्रीजमध्ये ठेवायच्या. आणि पाणी घेऊन यायचं. बाटल्या भरायच्या फ्रीजमध्ये ठेवायच्या. पाणी संपलं की पुन्हा पाणी घेऊन यायचं, बाटल्या भरायच्या. लोकांकडे बाजार मास्तर असतो, आमच्याकडे पाणी मास्तर आहे. तर अशा प्रकारे भाजी रेडी झाली. दाखव रे भाजी. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.